राजकारणाच्या सारीपाटवर मराठा आरक्षण हा एक खेळ बनलेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठे मोर्चे निघत आहेत, मात्र त्यांच्यामधली जी मागणी आहे ती मागणी किती रास्त आहे हे पाहणं गरजेचं आहे। राजकीय लोकांनी संपूर्ण खेळ केलेला आहे मराठा आरक्षणाचा, परंतु खरा जो निर्णय होणार आहे तो होणार आहे कोर्टामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये। कारण न्यायव्यवस्था हीच सुप्रीम असते आणि त्यामुळेच आज आपण दिल्लीमध्ये आहोत आणि या दिल्लीमध्येच महाराष्ट्रामध्ये आहोत। ज्यांनी पहिलं आरक्षण दिलेले आहेत शाहू महाराज, त्यांच्या पुतळ्यासमोर आपण उभं आहोत, त्यांच्या स्मारकासमोर आपण उभं आहोत आणि या संपूर्ण सुप्रीम कोर्टमधल्या वकिलाकडून आपण जाणून घेणार आहोत की मराठा आरक्षण देणं हे कितपत शक्य आहे महाराष्ट्रामध्ये। आपल्या सोबत आहेत आता महाराष्ट्राचे सिनियर वकील आहेत, निशांत कात्नेश्वरकर आहेत, सुप्रीम कोर्टामधले सिनियर वकील आहेत, सचिन पाटील जी आहेत, आर देशपांडे साहेब आहेत, विशाल जोगदंड जी आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं आता सद्यस्थिती काय आहे, इतिहास काय होता आणि भविष्यामध्ये नेमकं काय होणार आहे। आपल्यासोबत आता अगोदर आपण बाजू सरकारची सुरू करूयात। निशांत कात्नेश्वरकर जी आपल्यासोबत आहेत। निशांतजी, मला अगोदर सांगा, अहवाल मांडला, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आली, नंतर हायकोर्टामध्ये गेली, नेमकं सरकारचा चेंडू कोणाच्या कोर्टामध्ये जातो? 2015 साली मराठा आरक्षणाचा कायदा आला, त्याला काही लोकांनी आव्हान दिलं उच्च न्यायालयात। उच्च न्यायालयामध्ये त्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि स्थगिती उठवण्याची विनंती केली, पण तेव्हा सरकारची याचिका फेटाळली आणि डिसेंबर 2014 सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालय असं सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर उच्च न्यायालयातली याचिका निकाली काढा। पण कदाचित उच्च न्यायालयापुढे जी पेंडन्सी आहे, खूप प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे त्या 2 वर्षामध्ये काही होऊ शकलं नाही। अलीकडच्याच काळामध्ये एका याचिकाकर्त्यातर्फे अशी विनंती केली होती की ही याचिका लवकर सुनावणीला घ्यावी। ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली। त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती, ज्याच्यामध्ये सरकारतर्फे स्पष्ट सांगण्यात आलं होतं की या आरक्षणाला आमचा पूर्ण सपोर्ट आहे आणि याचिका जी चालवायची आहे ती आम्ही लवकरात लवकर चालवून घेऊ, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। पण सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जावं आणि तिथेच एकदा विनंती अर्ज करावा। तर मला असं वाटतं की आता लवकरात लवकर उच्च न्यायालयामध्ये ही याचिका सुनावणीला येईल आणि योग्य तो निर्णय होईल। आर देशपांडे साहेब आपल्यासोबत आहे। देशपांडे साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। ऑर्डिनन्स काढला, कायदा केला आणि तरीसुद्धा कोर्टामध्ये त्याला स्टे मिळालेला आहे, स्थगिती मिळालेला आहे। मला सांगा की राणी कमिटीचा जो रिपोर्ट होता, मुळात की राणी कमिटी याला कॉन्स्टिट्यूशनचा काय अधिकार आहे का, कमिशन म्हणून त्याला ग्राह्य धरलं जाऊ शकतं का, आणि रेकमेंडेशन काय होते त्याच्यामध्ये? राणे समितीनं जी शिफारस केलेली आहे त्याच्याशी कंप्लीट विसंगत शिफारस यापूर्वी 3 वेळा झालेली होती। मंडल कमिशननं 1990मध्ये, त्याच्यानंतर नॅशनल बॅकवर्ड कमिशननं 1998मध्ये आणि स्टेट कमिशननं 2008मध्ये। या तिन्ही कमिशननं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये विरोधात रिपोर्ट दिलेला होता। त्यानंतर राणे समितीचा रिपोर्ट त्याच्याशी विसंगत आला, तेव्हा निश्चितच हायकोर्टाला असं वाटलं की ह्या सर्व पूर्वीचे 3 रिपोर्ट आणि आताचा एक रिपोर्ट, या सर्व गोष्टीचा, या सर्व बाबीचा जोपर्यंत पूर्ण सखोल असा अभ्यास होत नाही तोपर्यंत असा काही कायदा ताबडतोब लागू करणं हे अपेक्षित नाही, क्रमप्राप्त नाही। कारण यामुळे काही लोकांचे जे कलम 14, 15, 16 या भारतीय घटनेतील कलमाखाली जे मूलभूत अधिकार आहे, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, ते जर कोणाचे व्हायलेट होत असतील तर तो एक मोठा अन्याय झाल्यासारखा प्रकार होईल। म्हणून हायकोर्टाने या कायद्याला ताबडतोब स्थगिती दिलेली आहे। विशेषतः कलम 16(4) या गोष्टीला खूप महत्त्व दिलं जात आहे की 16(4) सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आणि इनॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड अशा 3 क्रायटेरिया लावलेल्या आहेत। तर वारंवार या गोष्टीवरच महत्त्व दिलं जातं की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत असं जरी आपण मराठा समाजाला समजलं तरी ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड आहे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे 16(4) ही गोष्ट बसत नाही आरक्षणाची, मराठा आरक्षणाची। भावनेला कोर्टामध्ये किती स्थान आहे हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला। सचिन पाटील जी आपल्यासोबत आहेत। सचिनजी, मला सांगा की राणी कमिटीचा रिपोर्ट होता, त्यानंतर त्यापूर्वी बापट आयोग होतं, बापट आयोगाने काय सांगितलं होतं आणि बापट आयोगाने खरंच विरोध केला होता का, आणि राणी कमिटी किती आधार आहे आता हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल? बापट कमिटी ही 4 मेंबरची कमिटी होती, त्यापैकी 3 मेंबरनी रेकमेंडेशन केलं होतं की मराठा कास्टला रिझर्वेशन द्या म्हणून।
त्यापैकी बापट जे चेअरमन होते त्यांनी फक्त त्यांचं निगेटिव्ह ओपिनियन दिलं होतं आणि त्यांनी जो अहवाल जो सादर केला तो 1800 लोकांचं त्यामध्ये सर्वे करून तो अहवाल दिला होता. राणे कमिटीचा अहवाल आहे तो मोर दॅन 18 लाखपेक्षा जास्त लोकांचा सर्वे करून तो दिलेला अहवाल आहे. राणे कमिटीने 1900 मराठा कास्टची जी कास्ट वाईज सेन्सस झाला तो 1931चा डाटा अवेलेबल आहे. त्यानंतर OBCचा कुठलाही डाटा अवेलेबल नाही, फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा डाटा अवेलेबल आहे. तर 32% पॉप्युलेशन मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्यांचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये किती रिप्रेझेंटेशन आहे तर ते फक्त 15% आहे, जे 17% कमी आहे जनरली बघायला गेलं तर. आणि एज्युकेशनमध्ये मराठा समाज हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशनमध्ये या समाजाचं रिप्रेझेंटेशन फक्त 12% आहे, की जे त्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे जवळजवळ 20% आणखी पाहिजे होतं, आणखी 20% पाहिजे होतं. म्हणजे 30%च्या आसपास ह्या समाजाचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आणि एज्युकेशन हायर एज्युकेशनमध्ये जे रिप्रेझेंटेशन पाहिजे होतं ते नाही, आणि म्हणून ही आरक्षणाची मागणी आहे. राणे कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो पूर्ण डाटाबेसवर आहे 18 लाख, जो ॲज कम्पेअर टू बापट कमिटी फक्त 1800 ह्याचा डाटा होता. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी रिझर्वेशन दिलं होतं. 1942 साली OBC म्हणून होती ही कास्ट, त्यावेळी ती रिझर्व कास्ट होती. 1947ला जे स्वतंत्र मिळालं एका रात्रीत ही कास्ट जी बॅकवर्ड होती ती दुसऱ्या दिवशी फॉरवर्ड आणि सोशली आणि एज्युकेशनली फॉरवर्ड कशी झाली. तर ह्या गोष्टी त्यावेळी नाही. आणि माझं असं मत आहे की 80चा जो अहवाल आहे नॅशनल कमिशनचा, त्यावेळी ह्या कास्टच्या वतीनं योग्य ते रिप्रेझेंटेशन गेलेलं नाही, योग्य तो क्वांटिफाईड डाटा बघितला गेलेला नाही. दुसरा एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तामिळनाडू सरकारनं जे आरक्षण दिलेलं आहे 69% तिथं आरक्षण दिलेलं आहे ते काय आहे? कारण सामान्यांना पडलेला प्रश्न आहे की तिथं जर तामिळनाडूमध्ये दिलं जातं तर महाराष्ट्रामध्ये का दिलं जात नाही मराठ्यांना? कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या दोन्ही राज्यांमध्ये 1994ला कायदा आलेला होता की ज्यामध्ये ते 50%पेक्षा सिलिंग लिमिट ओलांडून ते 70%च्या आसपास ते सिलिंग लिमिट होतं. परंतु SV जोशीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं त्या दोन्ही स्टेटना सांगितलं की तुम्ही क्वांटिफाईड डाटा कलेक्ट करा. महाराष्ट्र रिझर्वेशन केसमध्ये काय झालं, हायकोर्टनी डायरेक्ट ऑर्डिनन्स आणि ॲक्ट दोन्ही स्टे केलं इम्प्लिमेंटेशन, की जो क्वांटिफाईड डाटाच्या बेसिसवर होता. जर कोर्टाला शंका होती की हा डाटा नाही किंवा त्याला आणखी डाटाची आवश्यकता आहे किंवा आणखी सर्वेची गरज आहे, तर कोर्ट स्टेटला डायरेक्ट करू शकत होतं की तुम्ही तो डाटा कलेक्ट करा म्हणून, किंवा तो डाटा कोर्टासमोर ठेवा, जो एज्युकेशनलच्या विषयी असो किंवा एम्प्लॉयमेंटबद्दल. पण ते न विचारता डायरेक्ट जो स्टेटनी लेजिस्लेचरनी युनॅनिमसली पास केलेला, मेजॉरिटीनं जो पास केलेला कायदा आहे तो असा स्टेट करणं हे इतकं योग्य नव्हतं. हायकोर्टची जी ऑर्डर होती. आर्थिक निकष आणि सामाजिक मागासलेपण, आर्थिक निकषावर तर आरक्षण देता येत नाही आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं आहे. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? कसं आहे, आर्टिकल 14 प्रमाणे कायद्यासमोर सर्व समान. आता 15मध्ये आर्टिकल 15मध्ये असं म्हटलं आहे की स्टेट हे कोणाबद्दलही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही सेक्स, रिलिजन, कास्ट या बेसिसवर. 15(4) त्यांनी म्हटलं आहे की बाबा तुम्ही काही कायदा करण्यात तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आता कोणते 4 मुद्दे? तर एखादा समाज एज्युकेशनली किंवा सामाजिकरित्या बॅकवर्ड असेल किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 4 गोष्टींमध्ये जर तो 4 गोष्टींमध्ये कायदा करू शकतो. पण त्यामध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा शब्द नाही. त्यामुळे जर तुम्हाला इकॉनॉमिकली बॅकवर्ड जर शब्द टाकायचा असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावी लागेल आणि ती मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये लगेच काय होणं शक्य नाही. आता असा भाग असा राहिला आहे की मराठा समाजातला मोठा जो पार्ट आहे तो इकॉनॉमिकली किंवा सोशली हा बॅकवर्ड आहे. प्रत्येकाच्या जातीवर मागच्या चालीरित्या चाललेल्या आहेत किंवा त्या बेसिसवर तुम्ही रिझर्वेशन द्यावं. ह्यापेक्षा जर इकॉनॉमिकल बेसिसवर दिलं तर हे जे काही लोक आहेत त्यांना सगळ्यांनाच अपलिफ्ट करता येईल किंवा त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणता येईल. आता एवढ्या बेसिसवर केलं किंवा फक्त कास्टच्या बेसिसवर केलं तर सगळ्यांनाच द्या किंवा मग कोणालाच देऊ नका असं. अच्छा, संविधानामध्ये संशोधन करावं लागेल, परंतु सरकार कुठेतरी आतापर्यंत कमी पडले असं वाटतं का की सामाजिक मागासलेपण दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी? मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण म्हणजे काय? पॅरामीटर्स आहेत ना त्याचे. बापट कमिटी जाते तर काय घेऊन जाते? पॅरामीटर घेऊन जाते ना समोर. राणे कमिटी घेऊन जाते तर पॅरामीटर घेऊन जाते. पॅरामीटर काय आहेत? तुम्ही अंधश्रद्धा पाळता का? तुमचे देव कुठले? म्हणजे जिल्हानिहाय, तालुकानिहाय ते फरक पडतात.
म्हणजे जे पॅरामीटर्समध्ये आपण जर चुकलो तर आपण ते रिझर्वेशन टिकू शकणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये, कारण सोशल बॅकवर्डनेस आहे आणि तो शिकले म्हणून सुद्धा गेलेला नाही. हे लोक खेड्यातून नक्कीच निघालेत, शहरात दिल्लीपर्यंत आले असतील, परंतु आजही यांचा अंधश्रद्धा आणि यांच्या ज्या गोष्टी ज्या पाळायच्या होत्या त्या आजही चालूच आहेत. म्हणजे सामाजिक मागासले पण आहे, परंतु याच्यात दुसरी गोष्ट आहे, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन झालं आहे का नाही झालं. तर ते झालं नाही हे दाखवण्यासाठी राणे कमिटीचा रिपोर्ट आपल्याला हाताला वापरण्यासाठी आहे तयार. परंतु जर राणे कमिटी घटनात्मक नसेल तर तिच्या आधारावर तुम्हाला कायदा बनवून करता येईल का? नाही करता येणार. तुम्हाला जी घटनात्मक कमिटी आहे त्या कमिटीकडूनच तुम्हाला तो रिपोर्ट बनवावा लागेल. ती कमिटी जो काही रिपोर्ट आणेल त्यामध्ये सरकार काही करू शकत नाही. त्यामुळं जर मराठा रिझर्वेशन जर टिकवायचं असेल तर सामाजिक मागासले पण हे अत्यंत चांगला मुद्दा आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, जे बॅकवर्ड कमिशन आहे सरकारने तात्काळ त्याची जागा भरावी आणि त्या कमिशनचं लोकांपर्यंत कळू देत ना. ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन संदर्भात तर मत येते, परंतु राणे कमिटी ही घटनात्मक आहे की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता हा विषय सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. राणे कमिटी वैध होती किंवा नाही, त्याचे रेकमेंडेशन्स कन्सिडर करायचे किंवा नाही, हे सगळे जे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे अंतिम सुनावणीच्या वेळेस उच्च न्यायालयामध्ये मांडले जातील. उच्च न्यायालय त्याचा विचार करेल आणि हा कायदा अतिशय अभ्यासपूर्ण तयार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की सर्व युक्तिवादाचा विचार केल्यानंतर सरकारचा हा कायदा टिकेल. सचिनजी, मला अगोदर सांगा की जे नेतृत्व पाहिजे ते नेतृत्व आहे मराठा समाजाचं, अशा प्रकारे सांगितलं जातं. काय वाटतं की या नेतृत्वाच्या जोरावर आरक्षण कुठेतरी मिळण्यामध्ये अडथळा बनतो? लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं आत्ता जे हायकोर्टनी जो पहिल्यांदा 2014मध्ये ऑर्डिनन्स स्टे केला त्यामध्ये हायकोर्टनी हा भाग कन्सिडर केला की 17पैकी 12 मुख्यमंत्री ह्या समाजाचे झाले. 105 साखर कारखान्यांपैकी 84 साखर कारखाने हे लोक चालवतात. 50%च्या वरती शिक्षण संस्था या लोकांच्या आहेत. पण जो रिझर्वेशन मिळणारा समाज आहे हा पूर्ण तो डिप्रायव्ड अनप्रिव्हिलेज्ड त्या खेड्यापाड्यामध्ये राहणारा समाज आहे जो खरोखरच एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. आणि देशपांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते मुलींचं शिक्षणाची हे बघा पर्सेंटेज, मराठा समाजातल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या मुलींचं शिक्षणाचं प्रमाण बघा, ती मुलं किती शाळेत जातात आणि किती 5-10 वर्षानंतर शाळा सोडतात. ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तर त्या मराठा समाजाला रिझर्वेशन देता येऊ शकतं. बापट कमिटीचा जो सर्वे होता हा फक्त 1800 लोकांचा सर्वे करून तो रिपोर्ट होता. त्यामुळे ह्या तिन्ही जे रिपोर्ट विरुद्ध आहेत जे म्हटलं जातं ते पूर्णपणे त्या समाजाचं योग्य ते रिप्रेझेंटेशन जे व्हायला पाहिजे होतं त्या कमिशनसमोर ते झालं नव्हतं. 50%च्या वर, मला हा प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा आहे, 50%च्या वर आरक्षण देता येऊ शकत नाही कारण सिलिंगला आहे 50%ला. काय शक्यता आहे का 50%वर? नक्कीच. NT थॉमस म्हणून केस सुप्रीम कोर्टामध्ये जी झाली, 7 जजेसचं ते रुलिंग आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे, एक सिम्पलचं एक्झाम्पल दिलं आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यात असं म्हटलं गेलं की जर एखाद्या ठिकाणी 80% पॉप्युलेशन ही मागासलेली असेल, ज्यांच्याकडे एज्युकेशन नाही, इकॉनॉमिक रिसोर्सेस नाही आहेत आणि सोशली बॅकवर्ड आहे, अशी जर 80% पॉप्युलेशन असेल आणि तिथं तुम्ही 80% रिझर्वेशन दिलं तर ते योग्य असेल का? तर ह्याचं उत्तर त्यांनी दिलं की ते योग्य असेल, कारण की तेवढं रिझर्वेशन देणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही ही 50%ची जी लिमिट आहे ती क्रॉस नक्कीच करू शकता. असं सेम जे आहे ते 8 जजेस जे होते इंदिरा सहानी केसमध्ये, त्या जजेसने सुद्धा हेच मत म्हणलेलं आहे 8 जजेसमध्ये की तुम्ही क्रॉस करू शकता ही लिमिट, 50%ची लिमिट ही क्रॉस करता येऊ शकते, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, परंतु जाट आरक्षणचा सुद्धा मुद्दा आला होता. जाटला सुद्धा देता आलं नाही आहे. काय त्याच्यामध्ये नेमकं म्हणणं होतं कोर्टाचं? नाही, जाट आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो एकंदरीत केंद्र शासनाने जवळपास 5 राज्यामध्ये ते लागू केलं होतं. महाराष्ट्रात ही परिस्थिती वेगळी आहे आणि एकंदरीत पूर्ण अहवाल अजून मला तरी वाटतं हायकोर्टासमोर पूर्णपणे व्यवस्थित मांडला गेला नसेल, कारण ते प्राथमिकदृष्ट्या कोर्टाने स्टे दिलेला आहे. जेव्हा केव्हा हे पूर्णपणे फायनल हिअरिंगला मॅटर चालेल तर निश्चितच राणे कमिटीचा निर्णय हा अपेल केला जाईल आणि हा कायदा मला वाटतं हायकोर्टात व्यवस्थित अपेल होईल. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मला सांगा की आरक्षण द्यायचं झालं तर यापूर्वीच आताच 50%च्या वर आरक्षण जात आहेत, तर अशा वेळी सरकारने आणखीन कोणत्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे?
सरकारने इकॉनॉमिक डिप्रिवेशन पण बघणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला आपण आरक्षण देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हे जसं अनटचेबिलिटी अबॉलिश करण्यात आली तसं कास्ट रेकग्निशन पण अबॉलिश करण्यात यावं असं माझं म्हणणं आहे. अनेक विषयावर चर्चा केलेली आहे आपण. या 9 वकिलाशी म्हणजेच की 9 बेंचेस वकिलासमोर संपूर्ण मुद्दे आलेले आहेत आणि या वकिलांनी सांगितलेलं आहे की 50% वर आरक्षण देता येऊ शकतं, परंतु कमिशन हे घटनात्मक असलं पाहिजे. त्याचबरोबर सरकारची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत केवळ याचा खेळ करण्यात आलेला आहे. मात्र थर्ड अंपायर खेळामध्ये असतो आणि तो थर्ड अंपायर जो आहे तो आहे न्यायव्यवस्था. कायद्यानं निर्णय दिल्यानंतरच मराठा आरक्षण मिळेल की नाही हे सिद्ध होईल, परंतु सरकारनं राजकारण खेळण्याच्या ऐवजी कायद्याच्या कसोटीवर हे कसं सिद्ध करता येईल ती मात्र जबाबदारी सरकारची असणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.